आज जी मुलाखत आपण घेतोय ती 43वी मुलाखत आज आहे। सरांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये सांगितलंच की गेल्या 2017-18 पासून आपण समाजभान जपणारी, समाज मूल्य जाणणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती ग्रंथालयाच्या मार्फत या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि आज त्या शृंखलेमधली 43वी मुलाखत घेतोय आणि ग्रंथपाल सरांचं चातुर्य की जिथे जोखमीचं काम असतं तिथे माझ्याकडे ते हँडओव्हर करतात। याच्या आधी आपल्या समता शिक्षण संस्थेचे दिवंगत सचिव, संस्थापक सचिव आदरणीय विलास वाघ सर यांची आपण ह्युमन लायब्ररीमध्ये मुलाखत घेतली होती। ती माझ्या स्मरणातील सर्वात महत्त्वाची आणि अतिशय विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी मुलाखत ठरली होती आणि आज दुसरी जोखीम परत मी पत्करलेली आहे। समोर बॉस बसले आहेत आमचे आणि मुलाखत घ्यायची आहे, तर सरांच्या परवानगीने मुलाखतीला सुरुवात करूया। जसं ग्रंथपाल सरांनी सरांची थोडक्यात ओळख करून दिलेली आहे की सर 30 वर्ष चोपडा महाविद्यालय या ठिकाणी प्राध्यापक होते आणि आता गेली 1 वर्ष आपल्याकडे सर प्राचार्य म्हणून रुजू झालेले आहेत आणि सरांची मुलाखत घेताना जे 1 वर्षापासून सरांचं व्यक्तिमत्व बघितलंय तर मला या ठिकाणी 2 ओळी विद्या करंदीकरांच्या आठवत आहे की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अंतर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अंतर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर। अशाच व्यक्तिमत्व आज आपल्याला आपल्या महाविद्यालयाला प्राचार्य म्हणून लाभलेलं आहे आणि त्यांचा एक जीवन प्रवास आपण आपल्या विद्यार्थ्यांसमोर उलगडण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। सर्वप्रथम मी सरांना विचारेल की सर आपण आपल्या बालपणीच्या बाबतीत आणि तो एकंदरीत बालपणीचा प्रवास आपला आम्हाला थोडासा शेअर करावा, जेणेकरून तिथून आपली जळणघळण, आपलं कुटुंब याबाबतची माहिती आम्हाला प्राप्त होईल। सर्वप्रथम ग्रंथालय विभागाचा आभार व्यक्त करतो। कदाचित धुळे शहरामध्ये मुलाखत घेण्यासाठीचा सर्च ॲक्टिव्हिटी जगदेव सरांची सुरू असताना कोणी उपलब्ध झालं नाही म्हणून कदाचित मलाही संधी मिळाली का किंवा या निमित्ताने मला विद्यार्थ्यांसमोर व्यक्त होण्याची आपण जी संधी दिली आहे त्याबद्दल प्रथम आपले आभार आणि या मानवी ग्रंथालयाच्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनी, बालपणाचा प्रवास जर आपण ऐकला तर मी एक सामान्य कुटुंबात जन्माला आलेलो आहे। शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला असल्यामुळं शेतीशी मातीशी नाळ जोडलेली आहे आणि घरामध्ये आम्ही 5 भावंड आणि मी सर्वात लहान आणि आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळं मोठ्या भावांचं शिक्षण करतानाच आईवडिलांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावं लागलं आणि त्याचाच इफेक्ट म्हणून मला बालपणात अनेक गरजांपासनं, अनेक गोष्टींपासनं हे वंचित राहावं लागलं आणि त्यातूनच एक मुसळी म्हणून धरणगाव तालुक्यामध्ये गाव आहे, छोटंसं गाव, 7 ऑगस्ट 1969 हा माझा जन्मदिवस। त्यावेळेस आमच्या
मुसळी गावाची लोकसंख्या मोजून 600 होती. आता बऱ्यापैकी वाढलेली आहे. तर बालपण हे काही सुखसैनिक गेलेलं नाही आहे. बालपणही अनेक गोष्टींपासून आपण वंचित राहिलो आहेत याची जाणीव मला आहे. म्हणून खरं तर प्रवास हा बालपणापासूनच माझा सुरू झालेला आहे. सरांनी आता आपल्या बालपणाची माहिती आपल्याला दिली. जसं म्हणतात की भरलेला खिसा हा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा हा माणसाला माणसं दाखवतो. तर आपली बालपणाची जडणघडण हे आपल्या यशस्वी जीवनाची सुरुवात असते. पुढे मी सरांना असं विचारेल की आपल्या शिक्षणाचा प्रवास कसा घडत गेला आणि आपण शिक्षणातून पुढे आपला प्रवास कसा झाला. शिक्षणाच्या संदर्भात सांगायचं झाल्यास माझ्या कुटुंबातील आम्ही जी शिक्षित झालो ती आमची पहिली पिढी. कारण वडील शेतकरी असल्यामुळं शिक्षित नव्हते आणि बाहेर कुठे पैसा खर्च करून शहरामध्ये जाऊन शिक्षण घेण्या इतपत आर्थिक परिस्थिती नव्हती. म्हणून गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये प्राथमिक शिक्षणाला सुरुवात झाली. पण प्राथमिक शिक्षण घेत असताना त्यावेळेचे जे गुरुजी लाभले ते गुरुजी खरोखरच त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत आलो असं म्हणायला हरकत नाही. कारण पाया हा महत्वाचा असतो आणि पाया रचण्याचं काम प्राथमिक शिक्षणामध्ये माझे म्हणजे पूर्वी अशी पद्धत असायची की पहिलीचा वर्ग ज्या पहिलीच्या वर्गात आपण असू त्या वर्गातील जे वर्ग शिक्षक असायचे त्याच वर्ग शिक्षकाला ती बॅच पूर्ण 4थी पर्यंत कंप्लीट करावी लागत होती. पहिलीतही तेच, दुसरीतही तेच शिक्षक आणि तिसरीतही तेच आणि 4थीतही म्हणजे त्या वर्गाची पूर्ण जबाबदारी त्या शिक्षकाची असायची. म्हणजे ज्या पद्धतीचं त्या काळातलं शिक्षण जर आपण पाहिलं तर निश्चितच चांगल्या पद्धतीची गुणवत्ता असलेलं शिक्षण त्यावेळेस संबंधित शिक्षकांनी दिलं. भालचंद्र शिंदे म्हणून माझे प्राथमिक शाळेतले गुरु आहेत आणि ते आजही आहेत आणि त्यांना मी प्रत्येक गुरुपौर्णिमेला आजही भेटायला जातो आणि त्यांचे आशीर्वाद आजही घेतो. ते आज 90 वर्षाचे आहेत आणि तरी सुद्धा एक वेगळा उत्साह त्यांच्यामध्ये आजही आहे आणि मी गेल्यानंतर आजही भरभरून आशीर्वाद ते देतात आणि त्याच आशीर्वादामुळे इथपर्यंत मी चालत आलो आहे. त्याचबरोबर पूर्वी म्हणजे आमच्या काळामध्ये आई वडील विशेषतः शाळेमध्ये मला आठवत नाही ते पहिली ते 4थीचं माझं शिक्षण झालं तोपर्यंत वडील कुठे भेटायला आलेत वर्गामध्ये किंवा गुरुजींना भेटले किंवा काय असं काही नाही. पण गुरुजी जे निर्णय घेतील तेच फायनल, तीच पूर्व दिशा. आणि त्यावेळेस आता जी परिस्थिती आहे की आपण आपल्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकाने जर मारलं तर आपण आई वडिलांना सांगतो. ती हिंमत सुद्धा त्या काळात आमची नसायची आणि सांगायचा प्रयत्नही झाला तर पुन्हा वडील जेवढं शिक्षकांना मारलं नसेल त्याच्यापेक्षा दुप्पट दणके आई वडील द्यायचे. म्हणजे पूर्णतः त्या शिक्षकावर पूर्ण विश्वास असायचा आणि शिक्षक जे निर्णय घेतील जे काही शिक्षण देतील ते माझ्या पाल्यासाठी हिताच असेल अशा पद्धतीचा विश्वास किंबहुना गावातील
महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी सुद्धा त्या काळातील शिक्षकांचा सल्ला घेतला जायचा, विचार घेतला जायचा आणि त्यांच्या विचारावरच गावातील काही निर्णय घेतले जायचे. काही भांडण तंटे असतील ते सुद्धा शिक्षकाच्या माध्यमातून सोडले जायचे आणि काही संबंध असतील ते शिक्षकाच्या माध्यमातून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्या समाज व्यवस्थेमध्ये होता. म्हणजे शिक्षकाला इतकं आदराचं स्थान हे होतं आणि त्या अनुषंगानेच माझं प्राथमिक शिक्षण 1ली ते 4थी 1 ते 4 वर्ग माझ्या गावातच हे झालेलं आहे. आणि सांगायला आनंद वाटेल की इयत्ता 4थीमध्ये असताना त्यावेळेस प्राथमिक शाळेचे विज्ञान प्रदर्शन भरायचे जिल्हा पातळीवर. आधी तालुका स्तरावर भरायचे, नंतर जिल्हा स्तरावर भरायचे. तर जिल्हा पातळीवर विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन आमच्या शिक्षकांनी केलं होतं. त्याच्यात आमच्या गावातून, आमच्या शाळेतून 2 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात जिल्हा विज्ञान प्रदर्शनामध्ये मला प्रथम क्रमांक हा त्यावेळेस मिळाला होता. आणि त्यावेळेचे आमचे गावाचे सरपंच सीताराम पाटील म्हणून त्यांनी त्यावेळेस मला 1 रुपया बक्षीस दिला होता. तो 1 रुपयामध्ये खूप जास्त वाटायचा. त्यावेळेस 1 रुपयाची नोट ही सामान्य कुटुंबातील लोकांकडे नोट हा प्रकार दिसतच नव्हता. अगदी नाणे स्वरूपात पैसे, अगदी 1 खडकोपासून मी पैसे चलनामध्ये चालवलेले आहेत. 1 खडकू, 2 खडकू, 3 खडकू, 5 खडकू असे 4 आणे अशा पद्धतीचे. पण 1 रुपयाची नोट ज्यावेळेस ती मला मिळाली तर खूपच म्हणजे वेगळा आनंद होता. आणि ती गावातील सरपंचांनी दिलेली ती प्रेरणा त्यावेळेस मिळाली. आणि शिक्षण घेत असताना काही असं खूप काही मार्गदर्शन कोणाचं असायचं किंवा काय, फक्त पूर्णतः शिक्षकावर डिपेंड. घरी गेल्यानंतर आईवडील शिकवतील किंवा घेऊन बसतील अशी परिस्थिती नाही. तर शिक्षकांनी जेवढ्या प्रमाणात मेहनत घेतली त्या प्रमाणात त्यावेळेची अनेक विद्यार्थ्यांची परिस्थिती तशीच होती. तर अशा पद्धतीनं शिक्षण 1 ते 4 वर्ग घेत असताना त्यावेळेस एक पद्धत असायची. वर्गातले हुशार विद्यार्थी पुढे बसायचे आणि त्याच्या मागे पाढे बाकीचे विद्यार्थी मागे भरायचे. ते आधी म्हणायचे, पाटीवर लिहायचे, गिरवायचे आणि उर्वरित विद्यार्थी वर्गातले नंतर म्हणायचे. तर माझा नंबर हा 1ली पासून अगदी समोरच हा मला 4थी पर्यंत शिक्षकांनी एक समोरच बसून आम्ही 2 विद्यार्थी असायचो. 2 विद्यार्थ्यांनंतर म्हणजे सांगायचं तात्पर्य की त्या वर्गामध्ये 1ला आणि 2रा क्रमांक आमचाच असायचा. त्या अनुषंगाने शिक्षकही आम्हाला त्या संदर्भात प्रोत्साहन करायचे. तर अशा पद्धतीनं प्राथमिक शिक्षण हे ग्रामीण भागामध्ये पूर्ण झालेलं आहे. सरांच्या बालपणीचं आणि शिक्षणाची जी सुरुवात झाली, सर या पद्धतीने सगळं क्रेडिट शिक्षकांना देत आहेत. खरंच शिक्षक हा आपला आधारस्तंभ असतो, दीपस्तंभ असतो आणि शिक्षकामुळे विद्यार्थी कसा घडतो याच्याबाबतचं सरांनी छान आपली माहिती दिली. सर नंतर पुढे आपला व्यक्तिगत प्रवास कसा सुरू झाला आणि समाजकार्याच्या पदवीपर्यंत आपण कसं काय पोहोचला? त्यानंतर 1 ते 4 वर्ग आमच्या गावातच कंप्लीट केले. त्यानंतर 6 किलोमीटर लांब माध्यमिक शाळा होती. म्हणजे आमच्या गावापासून निळकंठेश्वर हायस्कूलचा आवळखेडा म्हणून, म्हणजे पिंपरी असूनही एक नदी ओलांडून त्या गावात जावं लागत होतं. मध्ये रेल्वेची पटरी यायची. तर साधारणतः 5वी ते 10वी पर्यंत मुसळी म्हणजे आमच्या गावापासून तर माध्यमिक शाळा जिथे आहे तिथपर्यंत कंप्लीट 6 वर्ष रोज पायी शाळेत जावं लागलं. सायकल सुद्धा नव्हती आणि अतिशय एकदम हसत खेळत अगदी म्हणजे त्या काळात सुद्धा आम्ही त्या निसर्गाचा सानिध्याचा आनंद घेत, वेगवेगळ्या फळांचा आनंद घेत, वेगवेगळ्या नद्यांमध्ये पोहण्याचा आनंद घेत, अशा पद्धतीने मस्त एन्जॉय करत 6 वर्ष 5वी ते 10वी पायी प्रवास करून ते 10वी पर्यंतचं शिक्षण घेतलं. चप्पल सुद्धा पायात नसायची.
एक जोड हा शाळेचा असायचा, म्हणजे हॅपी पॅन्ट आणि एक व्हाईट शर्ट आतमध्ये, ते आलं काढून ठेवायचं. शाळेत जाताना आता अनेक विद्यार्थ्यांना बॅग मिळतात, अगदी नर्सरीपासून पालक चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या बॅग्स देतात, पण आम्हाला जे शेतामध्ये धान्य पेरलं जायचं त्या धान्याची असलेली ती पिशवी असायची. ती पिशवीला ग्रामीण भागात केसनी हा शब्द वापरायचा. केसण्या लावून त्या धान्याच्या बियाण्याच्या पिशवीमध्ये दप्तर टाकून आम्हाला तशा पद्धतीची बॅग ही त्यावेळेस मिळत होती. आणि तिघ ऋतू, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा. पावसाळ्यामध्ये छत्री हा प्रकार नाही. शेतामध्ये जे युरिया वगैरे मारलं जातं ती जी एक प्लास्टिकची गुढी असायची, त्यालाच घुगडी हा प्रकार असायचा. ती घुगडी अंगावर घेतली पावसामध्ये की मग जायचं पाहिजे शाळेत. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेण्याचा आनंद हा निश्चित आम्हाला मिळालेला आहे. आणि त्याच पद्धतीनं साधारणतः 5वी ते 10वी पर्यंत, म्हणजे पहिलीपासून 10वी पर्यंत किंवा MA पर्यंत कुठल्याही वर्गात मी नापास झालो नाही. नापास हा विषय माहिती नाही. ज्यावेळेस 10वीत असताना आमच्या गावातील 8 ते 10 विद्यार्थी सोबत होते. 10वीचा रिझल्ट लागला त्यावेळेस काही जे काही वर्तमानपत्र असायचे, तर जळगावमध्ये बातमीदार वर्तमानपत्र जे होतं त्या प्रेसमध्ये एक दिवस आधी 10वीचा रिझल्ट पाहायला मिळायचा. मला खूप इच्छा होती की आपण जळगावला जायचं, त्या निमित्तानं जळगावला जायला मिळेल. पण त्यावेळेस 20 पैसे आमच्या गावाहून जळगावचं भाडं होतं, ST भाडं, ते सुद्धा मला मिळालं नव्हतं. वडिलांनी सोबत शेतात मला घेऊन, शेतात काही त्यांना मदत होईल या अनुषंगाने काम करायला सोबत घेऊन गेले. काय रिझल्ट लागेल म्हणे, काय तू पासच होणार आहे, काय टेन्शन घेऊन नको, चल आमच्याबरोबर. माझे 8-10 विद्यार्थी जे होते सोबतचे गावातले मित्र, काही जरा चांगल्या परिस्थितीचे होते, त्याच्यातले 4-5 विद्यार्थी हे जळगावला गेले होते ते रिझल्ट बघायला. 10वीचा रिझल्ट मध्ये आम्ही गावातले 12 विद्यार्थी, त्याच्यातनं फक्त मी एकटा उत्तीर्ण झालो होतो. तो मी शेतात होतो. मला सगळे 11चे 11 विद्यार्थी भेटायला शेतात आले होते. तू एकटा पास होणार, सगळा नापास होईल, तू एकटा पास होईल. मग त्यावर आमच्या वडील सांगायचे, बोलून तुला तू पासच होशील. म्हणजे येऊन त्यावेळेची जी आर्थिक परिस्थिती होती ती अत्यंत हलाखीची होती आणि जळगाव जाण्यासाठी सुद्धा पैसा नव्हता. आणि तशा परिस्थितीमध्ये वडिलांना, आई वडिलांना मदत म्हणून शेती कामात हातभार लावला जायचा. आणि अतिशय अगदी 4थीपासून मी व्यवहार बघितलेले असं मी सांगेन तुम्हाला. इयत्ता 4थीपासून आर्थिक व्यवहार इन द सेन्स म्हणजे आमच्या शेतामध्ये जी काही कोथिंबीर असेल, मेथी असेल, काही वांगी असतील, हे थोड्याफार प्रमाणात टोपलीभर निघायचे आणि ते मी डोक्यावर घेऊन पूर्ण गावामध्ये विकायचो. आणि त्या म्हणजे इयत्ता 4थीपासून मी म्हणजे माझ्याकडे पैसे खेळत आहेत, ते 50 पैसे असतील, 2 रुपये असतील, 3 रुपये असतील, पण त्यावेळेस 5 पैशात मेथीची जोडी विकणं, 5 पैशात कोथिंबीरची जोडी विकणं, पूर्ण गावात ते डोक्यावर घेऊन ते भाजी विकण्याचं किंवा कोथिंबीर विकण्याचं सगळं म्हणजे शाळेतून आल्यानंतर ती एक ड्युटी माझी नियमित असायची. आणि त्याच्यामुळे गावातील सगळ्यांशी अगदी ओळख, परिचय, बऱ्याच महिला लुबाडून घ्यायच्या लहान आहे म्हणून, एक जोडीच्या मागे एखादी जोडी एक्स्ट्रा घेऊन टाकायच्या. ते लक्ष द्यायचं मला, पण घाबरत होतो लहान असल्यामुळं. घरी गेल्यावर आईला सांगायचो की त्या अमुक ते यशोदा मावशी येते ना,
एक जुडी जास्त घेतली, मला 5च पैसे दिले. मग ते गल्लीत जाताना आई तिला बोलायची. म्हणजे महिला असतील किंवा पुरुष असतील किंवा वृद्ध असतील, या सगळ्यांशी म्हणजे गावात पूर्णतः रोजचं माझं या निमित्तानं इयत्ता 4थी पासून जाणं असल्यामुळं ती एक जबाबदारी आणि ते एक व्यवहार हा तेव्हापासून थोडंसं आपण म्हणजे कळायला लागला. आणि 10वी पर्यंत अशाच पद्धतीने शिक्षण घेतलं. बऱ्याच वेळा मजूर म्हणून दुसऱ्याच्या शेतात निंदायला सुद्धा गेलो. त्यावेळेस महिलेचा निंदण्याचा रोज असायचा 2.5 रुपये, तर शेतकरी 1.25 रुपये द्यायचे लहान मुलगा म्हणून. मग त्याच्यातनं आपल्या शिक्षणासाठी लागणारं जे काही असेल तर त्या अनुषंगाने करत राहायचं. आणि जो काही आता थोडाफार पैसा किरकोळ यायचा रोजचे 4-5 रुपये ते कुटुंबामध्ये, कुटुंब मोठं असल्यामुळे ते खर्च होतच असायचा. त्या अनुषंगाने आर्थिक परिस्थिती ही बिकटच आहे. अगदी सुरुवातीपासून बालपणापासून 10वी पर्यंत तर असंच शिक्षण केलं. 10वीतले म्हणजे माध्यमिक शाळेतले शिक्षक खूप चांगले. त्या जळगाव जिल्ह्यातील नामांकित शाळा होती निळकंठेश्वर हायस्कूल सावरखेडा म्हणून. जे केंद्रात बोर्डात विद्यार्थी त्या शाळेतले यायचे. त्यावेळेस काही प्रत्येक शाळेला बोर्ड नसायचं. 10-12 शाळांमधून एक SSC बोर्ड असायचं. तर त्या शाळेत परीक्षा द्यायला जायचं. पण या शाळेतले विद्यार्थी प्रत्येक वर्षाला बोर्डात यायचे. मी बोर्डात काही आलो नाही. मी साधारणतः माझा ॲव्हरेज 60-65 पर्यंत असायचा. पण कंटिन्युटी त्यामध्ये राहिली आणि 10वी उत्तीर्ण झालो. त्यानंतर वडिलांनी सांगितलं की आता ठीक आहे, 10वी झालं शिक्षण, आता काहीतरी काम धंदा बघ, आता पुढचं शिक्षण आम्हाला शक्य नाही. पण माझी इच्छा होती की आपण शिकलं पाहिजे. आणि जळगाव शहराचं, त्या जळगाव शहरातील असलेल्या महाविद्यालयाचं ते गावातले मुलं जायचे, ते बघायचो आणि त्यांच्यासारखं आपणही महाविद्यालयात गेलं पाहिजे. ऍडमिशन घेण्यासंदर्भात त्यावेळेस मला 11वीला 10 रुपये फी लागली होती. ऍडमिशन फी 10 रुपये 84-85 ला. तर ते ऍडमिशन घ्यायला म्हणजे हे जे पैसे थोडेसे बचत समजा जे झालेली होती, ते काही भाजी वगैरे विकण्यासंदर्भात वगैरे काही थोडेफार असायचे, त्याच्यातनं आईने मला ऍडमिशनसाठी आणि जाण्यासाठी पैसे दिले. तर मी ज्यावेळेस 11वीला गेलो त्यावेळेस मी हायस्कूलच्या ड्रेसवरच ऍडमिशन घ्यायला गेलो. फुल पॅन्ट नव्हती, पायात चप्पल नव्हती, बूट नव्हती, काहीच नाही. खाकी पॅन्ट, व्हाईट शर्ट आणि ऍडमिशन लाईनीत उभं होतो आणि एकटा हाफ पॅन्ट शर्ट होतो. बाकी बरेच सगळे मुलं फुल पॅन्टवर होते. ते पाहून सुद्धा वाईट वाटायचं, पण जिद्द होती नाही आपण ऍडमिशन घ्यायचं. घेतलं ऍडमिशन. पण मग आता येणं जाणं शक्य नव्हतं. तर आमच्या गावातलाच एक मुलगा एका दुकानात लागलेला होता. त्याचाच आधार घेऊन त्याला म्हटलं तुझ्या बाजूचं एखादं दुकान असेल तिथे लावून दे मला, म्हणजे थोडेफार पैसे मिळतील आणि माझं शिक्षण मी करेन. तर मला त्या मित्राने 250 रुपये महिन्याने एका दुकानात नोकरी लावून दिली. म्हणजे हे जे आपलं फर्निचरचं दुकान होतं, कोटेचं, भुसावळचे कोटेचं होते, त्यांचं होतं ते. तर त्या दुकानात काम करून मग तिथेच आम्ही दोघं मित्रांनी 150 रुपये महिन्याने पार्टिशन, शाहूनगरचा झोपडपट्टी एरिया आहे तिथं पार्टिशनची खोली 150 रुपये महिन्याची आम्ही घेतली. तिथे राहायचो आणि दुकानात कॉलेज आटोपल्यानंतर दुकानात जायचं. तेही पैसे पुरत नव्हते. मग डॉक्टर सिक्सी म्हणून बालरोग तज्ञ जळगावचे, त्यांच्याकडे रात्री वॉचमनकी गेली 150 रुपये महिन्याने. तर त्या पार्टिशनच्या खोलीत लाईट नसल्यामुळे
आपल्याला अभ्यासाला सोय होईल आणि त्या वॉचमनच्या खोलीमध्ये आपल्याला जोपर्यंत डॉक्टर्स किंवा ती फॅमिली 12 वाजेपर्यंत येत नाही फिरून, तोपर्यंत आपला अभ्यासही होईल आणि ते आले की ते गेट बंद केलं की आपण झोपायला आपल्याला मिळेल. त्याचबरोबर डॉक्टर मुळीक म्हणून डोळ्यांचे हॉस्पिटल आहे, तिथे सुद्धा मी सांगायला काही हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण सुद्धा खूप गरीब कुटुंबातून आलेले आहे, त्याचप्रमाणे मी सुद्धा खूप गरीब कुटुंबातून आलेले आहे. अक्षरशः मी मुळीक डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये संडास बाथरूम साफ केलेला आहे, फरशीवर लादी कपडा मारलेला आहे. म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये असताना ती एक जिद्द होती की शिक्षण आपण सोडायचं नाही, शिक्षण घेत राहायचं. आणि त्या पद्धतीचा एक मित्रही मला चांगला मिळाला. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक सांगतो की आपला जो मित्र असेल तो सुद्धा दिशादर्शक असतो आपल्या आयुष्याला. तो जर चांगला मिळाला, तर तसा मित्र मला चांगला मिळाला होता, तो समजून घ्यायचा आणि त्या अनुषंगाने आणि तोही माझ्या सारख्याच कुटुंबातून आलेला असल्यामुळे त्यालाही जाणीव होती की तो MA पर्यंत माझ्यासोबत अगदी 11वी पासून तो MA पर्यंत सोबतच होता. असे अनेक प्रकारचे कामं करून म्हणजे अर्थार्जन हे प्राप्त करायचं, त्याच्यातनं आपले कपडे घ्यायचे, पुस्तकं घ्यायचे, जे काही दैनंदिन खर्च. बऱ्याच वेळा असा प्रसंग यायचा की जेवण सुद्धा शक्य होत नव्हतं एक वेळचं. तर त्यावेळेस 10 पैशाला ब्रेड मिळायचा, एवढा मोठा पाव म्हणतो आपण त्याला, तो घेऊन चहा घेऊन ते खाऊन बऱ्याच वेळा प्रसंग असे समोर आलेले आहेत. आणि विविध कामं केलेली आहेत. VIP कंपनीत केलेलं आहे, KDX मध्ये केलेलं आहे, दूध फेडरेशनमध्ये केलं. जसं परमनंट जॉब नसायचं, जसं काही आपलं गरज असेल त्या पद्धतीचे आपण जॉब घ्यायचा आणि आपलं शाळेत महाविद्यालयाचं आणि ते ऍडजस्टमेंट होत नसेल तर सोडायचा, मग दुसरं तिथे ऍडजस्टमेंट होत असेल तो जॉब घ्यायचा. पण जॉब करत करत MA पर्यंतचं शिक्षण हे झालं. काम करून शिकत असल्यामुळे खूप काही अभ्यासाकडे पूर्ण असं खूप मेहनत घेता नाही आली, वेळ जास्तीत जास्त देता नाही आला. त्यामुळे खूप काही असे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाने जसे आता आपल्या विद्यार्थ्यांचे बोर्ड लागले तसे MA पर्यंत काही शक्य नाही झालं. पण शिक्षण हे सातत्याने घेत राहिलो आणि चांगल्या मित्रांचा सहवास, चांगला मित्र असेल त्याच्यासोबतच राहायचं. कोणी असा थोडा चुकीच्या मार्गाने चालणारा असेल तर त्याला तात्काळ आपण तिथे सोडायचं, ही वृत्ती पहिल्यापासून आहे. आणि चांगल्या गुणांचं आपण संकलन करत राहायचं. प्रत्येक व्यक्तीकडे चांगले गुण असतात, ते घेत राहायचे आणि त्याच्यातनं आपण आपलं आयुष्य साकारत राहायचं. त्या अनुषंगाने लहानपणापासूनच तो संस्कार हा आईवडिलांनी, शिक्षकांनी दिलेला असल्यामुळं चुकीच्या मित्रांसोबत राहण्याची काही वेळ आली नाही. जर आली असेल तर खूप काही दीर्घकाळ नाहीये. जर वाटलं त्या संदर्भातली परिस्थिती तात्काळ त्यांच्या रूममधून बाहेर पडलो आणि स्वतः आपलं योग्य दिशेकडे जाण्याचा प्रयत्न हा सातत्याने केला. आमचे एक विस्तार अधिकारी देवडेकर होते, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी. तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की मला इयत्ता 4थी पासून आर्थिक ह्याच्यातनं हे जास्त इंटरेस्ट किंवा बिझनेस स्किल ज्याला आपण म्हणतो आपण, त्या अनुषंगाने काही काळात मी स्वतः चहाचं दुकान चालवलं, पानटपरी चालवली रिंग रोडला, जिल्हा बँकेच्या समोर जळगावला. तिथे मग ते देवडेकर साहेब चहा प्यायला थांबले. काय तू काय शिकलाय? MA हा म्हटलं सर. आणि म्हणे MSW करून टाक. काय असतं MSW? मला काहीच माहित नव्हतं. MSW हे पहिल्यांदा त्यावेळेस समजा ऐकलं. अरे म्हणे MSW कर. MSW झाला काही विस्तार अधिकारी होतो माणूस. बघ म्हणे आमच्या सोबत एक MSW आलेला आहे, तो विस्तार अधिकारी झाले. माझ्याकडे जेवढे पैसे होते त्याच्यात 2000 रुपये फी भरून तळोद्याला मी MSW ऍडमिशन घेतलं. आणि तिथे सुद्धा पगारे सरांनी जवळून पाहिलेलं आहे, ते मला सिनियर आहेत. पण तिथेही माझं जे वागणं असायचं ते सर
सरही सांगते तुम्हाला, जास्तीत जास्त अभ्यासाकडे आणि जास्तीत जास्त स्वाभिमानाने जीवन हा लहानपणापासून जगलेलं आहे. जरी कष्ट केले पण नासारी पत्करली नाही आणि स्वाभिमानाने आणि जिद्दीने शिक्षण घेतलं आणि MSWचं ॲडमिशन घेण्यासाठीची प्रेरणा ही विस्तार अधिकारी जवडेकर साहेबांची आहे. त्यांनी मला ते मोटिवेट केलं आणि त्याच्यानंतर तळोदा कॉलेजला MSW माझं शिक्षण 91-92-93 मध्ये कंप्लीट झालं. अशा पद्धतीने समाजकार्य शिक्षणाकडे येण्यापर्यंतचा टप्पा आपल्या विद्यार्थ्यांसाठी खरंच सरांचा हा जो प्रवास आहे फार मार्गदर्शक ठरणार आहे की विषम परिस्थितीतून आपण कसं शिक्षण घ्यायचंय आणि ध्येय आणि प्रेरित कसं व्हायचंय. संघर्ष, विषम परिस्थिती, इच्छाशक्तीच्या जोरावर आपण त्याच्यावर मात करू शकतो हे सरांच्या हाताच्या प्रवासातून आपल्याला लक्षात आलेलं आहे. सर, पुढे आपण प्राध्यापक म्हणून चोपडा महाविद्यालयामध्ये रुजू जाणार. 30 वर्ष त्या महाविद्यालयामधले आपले काही अनुभव, एखादा काही प्रसंग जो आम्हाला आपल्याला सांगावासा वाटत असेल, तिथली काही आपली प्रवास कसा होता त्याबद्दल थोडक्यात माहिती. भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयामध्ये मला बोलवण्यापूर्वी मी धुळ्यातच कमलाबाई अजमेरा यांच्या संस्थेत त्या आश्रमला वसतिगृह अधीक्षक म्हणून लागलेलो. ते असं की कमलाबाई अजमेरा ज्या होत्या राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, या त्यांचं माहेर पाडदेचं होतं आणि आमचे जे सावकार होते ते त्यांचे वडील कासट, म्हणजे वडिलांचे सावकार, म्हणजे आपलं उत्पन्न येतं तोपर्यंत त्यांच्याकडनं व्याजानं पैसे आणायचे, त्यानिमित्ताने त्यांची ओळख होती. मी वडिलांसोबत गेलो होतो, काही त्यांना पैसे पाहिजे होते बियाण्याच्या संदर्भात, त्यावेळेस गेलो. तर वडिलांना खूप आनंद व्हायचा की तेवढं त्याला जाऊन शिक्षण घेतलंय काहीतरी. मग ते सांगितलं त्या शिवा कासट म्हणून त्यांचे वडील होते कमलाबाई अजमेरांचे. तर मग त्यावेळेस कमलाबाई अजमेरा तिथं आलेल्या होत्या पाडदीला. तर वडिलांनी सांगितलं की त्याला नोकरी करावी लागेल आता, कारण त्याचं शिक्षण झालं. तर मग माझ्याकडे पाठवून दे म्हणे कमलाबाई अजमेरा म्हणे. त्यांच्याच गाडीमध्ये, फोर व्हीलरमध्ये मला त्यांनी धुळ्यात आणलं आणि तिथे जे SNDT कॉलेज आहे तिथे फाउंडेशन सब्जेक्ट पण मी शिकवायचो तेव्हा 93 ला. आणि तिथे असताना चोपडा कॉलेजला, म्हणजे भगिनी मंडळ संस्थेला 3 जून 1994 मध्ये समाजकार्य महाविद्यालयाची मान्यता मिळाली. त्यावेळेस जवळपास कॉलेज फक्त तळोद्याचं होतं, सोशल वर्क कॉलेज, आणि नगर, पुणे अशा ठिकाणीच कॉलेज होतं. तर मग त्या सुशीलाबाई शाह ज्या आमच्या संस्था चालवत होत्या त्यांनी 2 शिक्षक पाठवले तळोद्याला आणि MSW कॉलेज आपल्याला सुरू करायचं आहे, तिथले प्राचार्य किंवा प्राध्यापक यांचं मार्गदर्शन घेऊन कसं सुरू करता येईल आपल्याला त्यासाठी पाठवलं. आणि आपल्या परिसरातला कोणी एखादा विद्यार्थी पास आउट झालेला असेल तर त्यांचा पत्ता वगैरे घेऊन या, असं दत्तू गुरुजी आणि गोकुळ गुरुजी दोघं तिथं गेले प्राथमिक शाळेत. कारण आमची संस्था खूप मोठी असली तरी प्राथमिक शाळेचे शिक्षक हे प्रत्येक जो प्रोजेक्ट असायचा त्या प्रोजेक्टची सुरुवात ते प्राथमिक शाळेचे शिक्षकच करायचे. त्यांच्यावर खूप विश्वास. 4-5 शिक्षक असायचे. अनुबाईंच्या ज्या भगिनी होत्या डॉक्टर सुशीलाबाई शाह, त्या 4 शिक्षकांवरच जबाबदारी. काही कुठलाही कोर्स त्यांच्या शैक्षणिक पात्रतेत बसत नसलं तरी तुम्हीच बघा हे काय करायचं, कुठे असेल ते शोध. तर ते तळोद्याला गेले. तळोद्याला त्यांनी महाविद्यालया संदर्भात ती माहिती घेतली आणि तिथे विचारलं. तळोदा जरा भाषण वगैरे संदर्भात मी गाजवलं होतं
किंवा काही कॉन्फरन्स असले, सेमिनार असले तर प्रामुख्याने माझं स्पीच मी ठेवायचोच. तर त्यानिमित्तानं शिक्षकांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी आणि त्या महाविद्यालयातील इतर जे आर्ट्स कॉमर्स यांचे प्राध्यापक होते त्यांनाही त्यांच्याशी पण बऱ्यापैकी परिचय होता. तर डॉक्टर संजीव शर्मा हिंदी विषयाचे तिथे माजी प्रभारी प्राचार्य आजही आहेत, प्राध्यापक आहेत. ते नुकतेच 92ला जॉईन झालेले होते. आणि कसं असतं, आपण ज्यावेळेस गाव सोडतो, तालुक्याला आलो की आपण आपल्या गावातला कोणी आहे का, गावाचा जवळचा कोणी आहे का ते शोधतो. जिल्ह्याच्या ठिकाणी गेलो की आपण म्हणतो की आपल्या तालुक्यातला कोणी आहे का, म्हणजे तो आपल्याला जवळचा वाटतो. तसं आपण जिल्हा सोडून गेल्यानंतर, आता मी त्यावेळेस धुळे जिल्ह्यात होतो, नंदुरबार जिल्हा नव्हता, तर धुळे जिल्हा, मग आपल्या जळगाव जिल्ह्याचे कोण कोण आहे तिथं, तर मग त्यांची मैत्री व्हायची. तर मग संजीव शर्मा हे पावडा इथले बहादरपूरचे होते. निलिमा मिश्रा जे आहेत त्या गावातले ते शर्मा, तर त्यांची माझी मैत्री एकाच मेसमध्ये जेवायला जाणं, तिथे मेस काही काळ सत्यम हॉटेल जे आहे तिथे मेस होती, त्याने भेटी व्हायच्या, मैत्री जोडली. तर नेमके ते संबंधित गोकुळ गुरुजीला आणि दत्तू गुरुजीला शर्मा सर भेटले. तुम्ही कुठले? म्हणजे मी जळगाव जिल्ह्यात अहमदनगर तालुक्यात बहादरपूरचे. तो म्हणत आमच्या आपल्याकडचे कोणी, माझा नाव देऊन टाकलं त्यांनी, संजीव शर्माने, ते गोकुळ गुरुजीने. म्हणजे कसा प्राध्यापक याच्याकडे कसा ओळखतो ते सांगताना, तर ते गुरुजी ते आले चोपड्याला आणि माझं नाव, पत्ता वगैरे सगळं त्या सूचनाने शांत दिला. त्याच माध्यमिक शाळेचे शिक्षक होते, त्यांनी वडिलांच्या नावाची चिठ्ठी लिहिली आणि ती चिठ्ठी घेऊन एक सिरसाट नामक प्राथमिक माध्यमिक शिक्षकाला पाठवलं. त्यावेळेस मी तिथं नव्हतो, मी धुळ्यात होतो. मग रविवारी गेलो, वडिलांनी सांगितलं ही चिठ्ठी आहे. एक शिक्षक आले होते, तर मग ती चिठ्ठी घेऊन मी चोपड्याला गेलो. चोपड्याला गेल्यानंतर तिथे एकही प्राध्यापक नाही. सुरुवातीला पहिला प्राध्यापक मीच. संस्था चालकांनी मला डायरेक्ट प्रभारी प्राचार्याची ऑर्डर देऊन दिली. मला काही समजत नव्हतं. प्रभारी प्राचार्य होणे आधी प्राध्यापक ची ऑर्डर पाहिजे, घेऊन टाकली आणि प्रभारी प्राचार्य म्हणून कामकाज सुरू करून दिलं. ते पहिल्यापासून मला थोडस व्यावसायिक याच्यात इंटरेस्ट असल्यामुळे काही रमत नव्हतो मी, कारण नॉन ग्रँट होतं, पगारी नव्हता, त्या अनुषंगाने काही चित्त लागत नव्हतं. मग नंतर देशमुख सर आले. देशमुख सर त्यांनी कुठेतरी जळगाव राजाला प्रभारी प्राचार्य काही काळ सांभाळलेलं होतं. जसं आपण ग्रामीण भागातले लोक तात्काळ विश्वास ठेवून देतो समोरच्या व्यक्तीवर, किंवा आपण म्हणतो की नको, आपल्याला जे काही गोष्टी जमत नसेल तर नको. मी देशमुख सरांकडे चाल घेऊन टाकलो. रागवल्या माझ्या सुचला ते अमरावतीचे आहे, मी इथे जळगावचे, तुम्ही सुरुवातीला आलेले 6 महिन्यापासून तुम्ही थांबले आणि त्यांना करू द्या, आहे त्यांना अनुभव. त्यांना म्हणजे सुरुवातीचे 6 महिन्यात प्रभारी प्राचार्य म्हणून काम केलं. मग देशमुख सरांनी ती आयडिया होती. देशमुख सरांनी प्राध्यापकाची एक ऍड काढायला लावली. मग 1 ऑक्टोबर 1994ला आमच्या इंटरव्ह्यू झाल्या संस्थेच्या लेवलला आणि देशमुख सरांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक म्हणून संस्थेने इंटरव्ह्यू घेतल्या. 6 महिन्याच्या पुन्हा एकदा 1995ला विद्यापीठाची सब कमिटी लागली. पण सुरुवातीपासून जे काही आपल्यावर जबाबदारी दिली जाते ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडायचा हा संस्कार आहे. जमत नसेल, आपल्यापेक्षा लहान असेल त्याला विचारून घेणं, त्याच्यात कुठलाही कमीपणा नाही. पण ते काम पूर्णपणे यशस्वीपणे कसं आपल्याला नेता येईल आणि प्रामाणिकपणे ते काम कसं करता येईल हे करत असताना अनेक अनुभव आले. मॅडम, तुम्ही
अनुभव विचारला, कारण नॉन ग्रँटमध्ये असताना सगळ्यात मोठा जो गंभीर प्रश्न होता तो आर्थिक प्रश्न होता आणि तशातूनही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण घेतल्या आणि साधारणतः 1 जुलै 1994 माझं जॉईनिंग आहे. तिथून 1 डिसेंबर 2023 पर्यंत म्हणजे 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत कंटिन्यू होतो. त्या अगोदर 2009ला सुद्धा आपल्या महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून सिलेक्शन झाले होतं. त्याचबरोबर तळोद्यालाही झालं होतं. मग तळोद्याला काही काळ मी काम केलं आणि त्याच्यानंतर पुन्हा पण ग्रामीण भागात काम करण्याची खूप आवड सुरुवातीपासून आहे. अगदी वेगवेगळ्या इश्यू खाली प्राध्यापक म्हणून काम केलेले आहे. खूप चांगला अनुभव आहे. अनेक जे काही प्रोजेक्ट असतील, नाही समजा मेजर किंवा मायनर, पण ग्रामपंचायत लेवलचे जे काही समजा स्कीम्स असतील, पंचायत समितीच्या असतील, जिल्हा परिषदेच्या असतील, या समजून घेऊन त्या गावामध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठीचा प्रयत्न हा चांगल्या पद्धतीने झाला आहे. आदिवासी भागात अनेक गावांमध्ये अवेअरनेस कॅम्पिंग प्रोग्राम खूप यशस्वीरित्या राबवलेले आहेत. सिकल सेल संदर्भातले जे काही आजार आहेत त्याच्या संदर्भातली जनजागृती करण्याच्या अनुषंगानं त्याच्यावर एक रिसर्च पेपरही एक चांगल्या पद्धतीचा UGCने आमचा पब्लिश केलेला आहे. तोही प्रोजेक्ट आम्ही घेतला होता. आणि सगळ्यात आठवण राहील अशा पद्धतीचा एक उपक्रम म्हणजे वैयक्तिक शौचालय योजना. साहडी गावामध्ये एका वर्षामध्ये साधारणतः 130 वैयक्तिक शौचालय बांधकाम करून घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त केलं ग्रामीण भागात. म्हणजे शिवाजीनगर परिसर जो होता त्या परिसरामध्ये अनेक एक चांगले उपक्रम राबवण्याचा प्रयत्न झाला आणि समाधानी आहोत की जे काम केलं ते अतिशय मनापासून केलेलं आहे आणि त्याच्यात प्रामाणिकपणे